लग्नाला या. येऊ येऊ. काय पावसाचं वातावरण झालंय. असंच वातावरण आवडतं मला. आणि आता आपण झाड लावायला घेऊया आता. आणि इथे बघा त्याने गोण आणले आतून. जय अग्री जय कोली. तर हर्षकेनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जरासा बाहेर जाणार आहे आणि तुम्हाला सगळं माझं रुटीन दाखवणार आहे. आणि डेली ब्लॉग पण आता मी चालू करणार आहे. आता वाजले 7. गाईज रनिंगला जायच्या आधी मी फॅट लॉससाठी ॲल्कार्डिन घेतला. तर बघा यो ॲल्कार्डिन आहे मसल ब्लेजचा. यो 2 झाकण मी पाण्यात टाकलेलं आहे. फॅट मसलला काढत नाही तो, फॅट लॉस फक्त काढतो. आता आपले मसल हे होते, मसल लॉस होता. गाईज मम्मी पण सकाळी वर्कआउट करतं. मी पण रनिंगला जातो. 6ला मम्मी उठते हा. आणि मी कधी कधी 5ला नाही तर 4ला उठतो. घरी वर्कआउट करतो. आता पण मी घरी उठलोय म्हणजे 5:30ला मी उठलो आणि जरासा वर्कआउट केला ॲपचा. आणि आता मी चाललोय रनिंगला. आणि इथं बघा मम्मी वर्कआउट करतं. मम्मीचे पक्के केस पण मस्त वाढलेत, कुरले झालेत सगळे केस. खतरनाक. हा हे बघ केस केवढे वाढले, कुरले आले. काही स्ट्रीटवाल्यामध्ये पावसाचं वातावरण झालंय. कारण की संध्याकाळी पण पाऊस पडलेला, असंच पडलेला पाऊस संध्याकाळी. आणि बघा काय पावसाचं वातावरण झालंय. असंच वातावरण आवडतं मला. जाम भारी वाटतं असं वातावरण. थंडी हवा ना, असा अंधार जरासा. ऊन असल्यावरती वर्कआउट पण नीट होत नाही. आता 7:30 झालेत. बघा ना किती मस्त आहे. आणि टिटवाल्याची म्हणजे एजन्सी छान आहे. म्हणजे सगळेजणच इथं रनिंगला येतात. सगळेजणच इथं चालायला वॉकिंग करायला येतात सगळे. बघा यो ग्राउंड आहे आणि तिथे माझे सगळे मित्र उभेत. आणि ग्राउंड बघा केवढा मोठा आहे. आणि इथे मध्ये क्रिकेट खेळतात आणि बाजूने आम्ही रनिंग करतात. असेच 3-4 अजून ग्राउंड आहेत अजून ते एजन्सीमध्ये. यो ग्राउंड मस्त वाटतं म्हणून सगळ्यांना इथंच येतात. आणि तिथे सगळे आपले मित्र बसलेले आहेत. अजून आले नाही जास्त कोण. जे पोलीस आहेत सरवर मोठे, जे मोठे सर आहेत ते पण आले नाहीत अजून. काय बोलतो? काय नाही. आज काय करतो? काय आता 5 राऊंड मारायचे आपण. 5 राऊंड रोजचं काम. आज सगळे आले ना कोण. मी ग्रुपवरती मेसेज टाकलेला. हा तू नाही का ग्रुपवर? कोणतं आपलं यांचं ना कुठं रनिंगचे? हा रनिंगच्या ह्याच्यावरती त्याच्या मेसेज टाकले नाही त्याने. तर अर्धे लोक आलेच लय, कारण की पाऊस रात्री पडलेला ना म्हणून. आणि मी आता थांबून रनिंग करतोय. कारण की ऊन पक्का वाढलं आहे. जेव्हा ऊन वाढतो ना तो ऑक्सिजन लेवल पण असा म्हणजे कमी होतो. जेव्हा सकाळची थंडी हवा असते ना त्याच्यापायी आपल्याला जास्त ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनची कमी न होत. आणि गरमीच्या पायी गरम जेव्हा हवा येते ना त्यापायी असं पक्का श्वास त्रास होतो. म्हणून आपण थांबून रनिंग करू. आणि बघा ना ऊन बघा केवढा आलाय. आणि ते पण तिथं रनिंग करतात. ग्राउंडच पक्का मोठं आहे. गाईस 4 किलोमीटर झालेत. बस एवढंच करेल आज, काय जास्त आला. ऊन बघा केवढा कडक आहे. अरे एवढा मोठा ग्राउंड आहे तो. 10-20 फेऱ्या मारल्याच्या नंतर 5 किलोमीटर होता एवढ्या मोठ्या ग्राउंडचा. तर चला आता घरी जाऊ. तर रनिंग करून घसा पका सुकला म्हणून आता मी ज्यूस प्यायला आलेलो आहे. कलिंगडचा ज्यूस घेतो मी. पक्काच घसा सुकला आहे, लय ताण लागतो. काय मस्त काही ज्यूस आलेला आपला पितो मी. मस्त आहे. मित्रांनो आता 2 मोसंबीचे ज्यूस घेऊन आता चाललो घरी. काय आता मी 200 ग्राम चिकन घेतलं. हे बघा
आमच्याकडून बिल्डिंगच्या समोरच सगळं बघा, सगळ्या मच्छीच्या दुकानं सगळे आहेत आता बंद आहेत. 9 वाजल्याच्या नंतर सगळे चालू होतील 9:30 वाजता. चला आता घरी जाऊ. घरी पोचलो, मस्त रिलॅक्स झालो. आणि इथे बघा मम्मी देवपूजा करतं आणि मम्मीचं नुसतं काय ना काय चालूच असतं. बघा ना देवाऱ्यामध्ये बघा हे कसं कमलाचं बनवलेलं आहे. हा कसं बनवलंयस तुम्ही? घरीच बनवलंय. घरी बनवलं ना? हे कमलाचं देवांसाठी बनवलेलं आहे. त्यांना परत ते असं शंखाचं पण आहे बनवलं कृष्णासाठी. वेगळे असे डिझाईनचं काही ना काही बनवलंय आणि त्याच्यामध्ये देव ठेवले. हा त्यांना पण असं पाहिजे ना, असं बसायला. हा मस्त वेगळं असं सीट. सीट त्यांचं प्रायव्हेट सीट बनवलं. हा आपण आपलाच विचार करतो पण मम्मीने देवांचा पण विचार केला. हा मस्त त्यांना असं वाटतं ना, देवाला खूप का भारी वाटतं. त्यांच्यासाठी खास बनवलं. तर गायज इथं गीतू मावशी आलेली आहे पत्रिका घेऊन. लग्नाला या. येऊ स्वराज नाव पण मस्त आहे. स्वराज सायन्सचे आहेत ना, म्हणजे आमच्या सायन्सचे सायन्सचा पोरगा आहे. सायन्सचं बरोबर आहे. पण राहायला इथं कल्याण भोयवाड्यात. हा म्हणजे आता शिफ्ट झाला असेल. आता नाही, पहिलेच झालंय. किती तारखेला लग्न? 29-30 लग्नाला या. हा अगं बस तर एवढी अशी मैत्रीण अशी असते. ही माझी खास मैत्रीण आहे आणि एवढ्या घाईमध्ये आले लगेच चालली आहे. स्कूलच्या मैत्रीण आहे. स्कूलच्या एकदम बेस्ट फ्रेंड आहेत पहिल्यापासून ना. कुठे पण जायचं असलं, नाक्यावर जायचं, शाळेला कुठे पण जायचं असलं नाही, ही माझ्या बरोबरच. शाळला यांची स्कूल होती, शाळलाच दोघीने शिकले. एवढ्या घाईमध्ये आले सांगतात. 2 महिने गेले माझे तू हे बरोबर नाही केलं असं मला नाही आवडलं. तुला काय केलं बरोबर नाही. मला भेटलंय यायला बरोबर म्हणतो आता त्याला कसं रात्री झाल्यापेक्षा आता. गायज आता गॅलरीमध्ये मी आलेलो आहे आणि आता आपण झाड लावायला घेऊया आता. आणि इथे बघा त्याने गोल आणले आतून. खूप माती आहे बघा, भरपूर माती आहे. आणि आता इथं माती काढून ठेवली म्हणजे. आणि याच्यामध्ये खत आणलेलं आहे, तो खत टाकायचा आहे. आणि ते कोकोस पावडर टाकायची त्याच्यात. आणि इथं बघा झाडं पण आहे, तिथे आपण आणलं सगळी झाडं. कुंड्या आता मी काय चूक केली काय माहिती आहे का, मी कुंड्या 5च घेतल्या आणि विसरलो मी अजून कुंड्या आणायच्या होत्या दुसऱ्या जागावरतून. तर कुंड्या आणल्याच नाही मी, ते विसरलो. कारण की गोवन घेतलेली झाडं घेतलेली, त्याच्यापैकी सगळं स्कूटीच भरली. विचार करा नंतर आणतो. जाऊन द्या आता, मी ब्लँकेटमधून मागवतो. मी 5 कुंड्या आहेत अशा आपल्याकडे आता. हे बघा 5 कुंड्या आहेत. या एक इथे 5 आहेत. आणि खालची त्यासाठी ठेवण्यासाठी खालती म्हणजे पाणी खालती पडायला नको त्या कुंड्यांमधून मी अशा डिश आणल्यात. त्या डिश अशा खालती ठेवायच्या अशा, आणि त्याच्यात ती कुंडी अशी ठेवायची. ती मग कसं पाणी खालती जाणार नाही आणि असं आपलं सेफ राहणार एकदम कुंडी. तर असं आता आपण सेटअप करणार आहे आता. चालू चला आता. याच्यामध्ये मेन स्टेप असतो जे माती आहे ना, ही माती आहे ना, या मातीमध्ये ना जास्त हे दगडं नाही पाहिजे. दगडं वगैरे सगळे मी आता एवढीच माती काढली तर त्याच्यामध्ये बघा एवढे दगडं निघलेत. हे बघा एवढे दगडं निघलेत. हे दगड इथं काढतो मी. एवढ्या मातीमध्ये एवढे दगडं निघलेत. त्या कुंडीवाल्याकडूनच माती घेतली तरी सुद्धा एवढे दगडं निघले. आणि इथं मेन आपला स्टेप असते हे सगळं मिक्स करणं, खत बी सगळं. आता चला आता मिक्स करू. मला एवढा माहिती नव्हे
तर आपण करू आता, झाडं लावायचीच आहेत तर. आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आहे आणि तेच कुंड्यांमध्ये भरायचं आहे. ते सगळं मिक्स करून घेऊ आणि नंतर भेटूया आपण. काय संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचा बघा सनसेट कसा दिसतोय. सनसेट बघा संध्याकाळचा किती भारी वाटतंय. कुंड्या आता लावायचं काम अजून चालूच आहे. म्हणजे माती अजून वाढवली बघा. ह्याच्यामध्ये आपण खत टाकू, कोकोबीज टाकू आणि चायपत्ती टाकू. चायपत्ती आणि हळदी टाकू जराशी. त्याच्यामध्ये किड वगैरे काय असतील तर हळदीने मरून जातील. आणि इथं बघा अजून माती आहे. काय आता आपण चायपत्ती टाकली जराशी, अजून टाकतो मी. ते टाकायला घेतले आता. हे 1 रुपये पण आला त्याचा. याच्याने जंतू मारत असेल ना. टाक अजून टाक. गाईस मी खत टाकतो आता. यो हा पॅकेट मधून टाकला. कोकोबीज. तर गाईज अर्धाशी जास्त माती काढलेली आहे इथे बघा मी. आणि मेन म्हणजे प्रोसेस ना मातीचाच असतो. मग मी ना मातीनं जेवढे पण हे असे दाणे झालेत ना, तुकडे असे करतोय मी बघा. हे असे तुकडे आहेत ना, असं त्याला पेस्ट करतोय. आणि एवढी माती काढले ना, अर्धे अजून आहे ना. मला असं वाटत होतं खत कमी वाटत होता, तर गायच्या शेणापासून बनलेला हे खत मागवलंय मी ब्लिंकेटवरतून. 250 रुपयाला 5 किलो आला. काय माहितीये का, आपल्या झाडाला स्प्रे मारण्यासाठी आणलेला आहे. पॅक आहे, थांबा जरा. तर गाय जिथे बघा हे पॅकिंग तुम्हाला दाखवत होतो ना, ही ती नीम ऑइल प्लांट प्रोटेक्ट स्प्रे. हा छोटासाच झाकण आहे आतमध्ये. हे बघा हे छोटासा झाकण आतमध्ये. आणि तो किडी लागतात. एवढे मस्त सुंदर सुंदर झाडं असतात. फुलांमध्ये पण किडी विडी नको लागायला. एवढं चांगलं फुलांना. हा मग यो स्प्रे पण मागवला मित्रांनो. यो खत बघा कोकोपीटची पण भारी आहे. हा ब्लॅक आहे बघा ना. आपण 1 किलो कोकोपीट टाकला आणि हे 2 पॅकेट टाकले. 2 पॅकेट कितीचे आहेत, किती ग्रामचे आहेत का अर्धा किलो? 400 ग्रामचे आहेत. म्हणजे 800 ग्राम आपण आता टोटल टाकणार आहेत. हे पूर्ण अजून आहे हो. 800 ग्राम आपला खत टाकला यो. गाईज इथं सगळं मिक्स केलं आपण खत. आणि जास्त माती आपण आता घेतलेली आहे. आधी वाटत होतं का होईल याच्यामध्ये. एक आम्ही कुंडी भरून बघितली. कुंडी भरून बघितल्याच्या नंतर समजला का अजून माती लागेल. मग आम्ही सगळं मिक्स करून घेतला खतवत टाकून. आता आपण कुंडी फोडायला घेतली. तुम्ही पण नक्कीच झाड लावा. आणि पोल्युशन पक्का वाढलंय ना. दिल्लीमध्ये पण जास्त पोल्युशन वाढलंय. आपल्या इथं वाढायला नका म्हणून तुम्ही मग झाडं लावा. हा आपल्या इथं वाढलं नाही पण दुसरीकडून बघून आपण लावायला पाहिजे झाड. झाडं लावल्याच्या नंतर मग ऑक्सिजन भेटेल चांगला. की हा हे जरा पत्ते बघा किडलेले आहेत. याला ते केमिकल नाही मारला. ते एकदम हिरवे आणि टवटवीत आहेत बघा ना. हिरवे बघा ना, शाईन येते बघा. दिसतं तुम्हाला लाईट मध्ये दिसते ना, त्यात शाईन येते ती. नाही तर तो झाडच तसा असेल.
तर गाय आता यो झाडा पण लावायला घेतलेला ब्ल्यू फुलवाला असतो यो. आणि याची चाय पण कोण कोण गरम पाण्यामध्ये उकळून पितात भरून. गोकर्णी बोलतात, गोकर्णी ना? गोकर्णीचे फुलं बोलतात. आणि या फुलापासून ना शंकराला माला पण देतात बनवून. शंकर आहे ना, शंकर देवाला या फुलापासून माला दिली ना आपण बनवून, काहीतरी 100-800 काहीतरी, तर आपल्याला मग तो शंकर आपली इच्छा पण पूर्ण करतो. वरतून मेन खत असतो ना, मग मी आता माती वरतून टाकतो. झाला. कढीपत्ता तर येत राहते, छोटे कढीपत्ता. हा होईल ना ते मोठं.